आणि आजचा जो शो झालेला आहे त्याची थीम होती दिल बेकरार था. दिल बेकरार था, तू चीज बडी है मस्त मस्त, तू धरती पे चाहे जहाँ भी रहेगी, अशी भरपूर गाणी या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर मैं प्यार की पूजे नवरुवा आणि दिल बेकरार था हे आमचं टायटल सॉन्ग होतं. त्यामुळे ते खूपच उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण या ठिकाणी झालेलं आहे. आमची गायक भरपूर मोठी टीम आहे सर. कामरान बिलिन जगताप सर, अंजली ताई, त्यानंतर अनुपमा ताई, माझी मुलगी क्षितिजा फडकर, विनोद जाधव, रमेश निकाळजे, त्याबरोबर आणखी आमचे काही कलाकार आता घरी गेलेले आहेत. सरस्वती ताई होत्या, नितीन भैया, राहुल दादा, भरपूर सिंगर्सनी या ठिकाणी परफॉर्मन्स सादर केलेला आहे. नवीन पिढीला मी हा संदेश देईन की ज्यांना पण गाण्याची आवड आहे त्यांनी समोर यावं. ज्यांना कोणाला गाणी शिकायची असतील तर आमचा क्लास पण आहे दर्गा रोडवरती मायवडच्या समोर, तर त्या ठिकाणी तुम्ही क्लास पण लावू शकता. आणि ज्यांना गाणी शिकायचे त्यांना आम्ही गाणी शिकवतो पण, आणि त्याचबरोबर त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना स्टेज म्हणजे स्टेजची डेअरिंग त्यांच्यामध्ये आणून देतो आणि स्टेज उपलब्ध करून द्यायचं काम आम्ही करतो. त्यानंतर त्यांनी आणखी पुढे जावं यासाठी आम्ही आमची सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. किती छान कार्यक्रम झाला. किती दिवस पहिली तयारी होती तिची? ही जवळपास 15 दिवसापासून तयारी चालू होती आणि 15 दिवसापासून आमच्या लोकांनी ह्याच्यावर एफर्ट घेतलेले होते. आणि आज त्याचं तुम्ही या ठिकाणी बघितलं आहे की प्रेझेंटेशन कसं झालं. आतापर्यंत कुठे शहरामध्ये तुमच्या झालं? आत्तापर्यंत पुणे शहरामध्ये केले, बीडमध्ये केले आणि औरंगाबाद. किती ट्रेन होण्यासाठी किती दिवस लागतात, किती महिने लागतात? नाही, ते स्किलवरती डिपेंड असतं की समोरचा किती वेळात कॅच करतो आहे याच्यावर डिपेंड असतं. समोरचा जर लवकर कॅच करत असेल तर तो लवकर शिकतो, आणि जर समजा एखाद्याची आकलन शक्ती थोडी कमी असेल तर त्याला वेळ लागतो. किती लोकांचा ग्रुप आहे तुमच्याकडे? आमचा जवळ 15-20 लोकांचा ग्रुप आहे, आणि तसं बघितलं गेलं तर 400-500 लोकांचा ग्रुप आहे. हॅलो, माझं नाव अनुपमा सिंगर आहे. मी पेशाने परिचारिका आहे. सिस्टर इन्चार्ज म्हणून काम केलेलं जिल्हा परिषदला GMCला आहे. पण माझी आवड आहे सिंगिंग, तर मी लहानपणापासूनच माझं सिंगिंगचं हे हॉबी आहे, पॅशन आहे. त्यामुळे मी मनमुरादपणे गात असते. त्याचे फायदे सांगा, किती फायदे होतात? त्याचे खूप असे फायदे आहेत, खूप म्हणजे असंख्य असे फायदे आहेत. हार्टसाठी पण चांगलं आहे, माइंडसाठी पण चांगलं आहे. 4-5 तास तुम्ही गुणगुणताय, त्यामुळे तुम्हाला सगळे आरोग्याचे बरेचसे फायदे त्यामध्ये मी एवढं सांगू शकते. खूप चांगलं आहे, बेस्ट. मानसिक त्रास पण कमी होतो का? काय सर? मानसिक त्रास पण कमी होतो. मानसिक त्रास ॲब्सोल्युटली कमी होतो त्याने. नाही आणि म्हणजे लहानपणापासूनच मुलांना आपल्या घरामध्ये जे असतात लहान थोर, त्यांना आपण कलागुणांना त्यांचे वाव दिलं पाहिजे. त्यांना जिकडे जायचं त्यांना जाऊ दिलं पाहिजे. आणि एल्डरला सुद्धा शिकण्याचं वय नसतं, कुठल्याही वयामध्ये तुम्ही शिकू शकता. त्यामुळं खूप चांगले आरोग्यासाठी. तुमची सुरुवात कधी झाली होती? सुरुवात कधी झाली आपली मॅडम? मी लहानपणापासून गाते सर, अगदी मी ट्रेनिंगला असते तेव्हापासून गाते. नाही, कलाकारांना काय संदेश देणार तुम्ही? येस, मनमोकळेपणाने गाणं गावं, यावं स्टेजवर आल्यानंतर मग स्टेज डेअरिंग पण येते. आणि आमच्यासारखे कलाकार त्यांना सपोर्ट करतात सगळे पॉझिटिव्हली. विद्या खोतकर मॅडमचा क्लास खूप सुंदर आहे, आणि त्यांचं लहान थोर सगळ्यांना त्यांचं प्रेम आणि हे खूप सुंदर शिकवतात वगैरे. खूप छान. माझं अनुपमा सिंगर. काय सांगावं, सांगत तेवढं कमी आहे. म्युझिक हे मी तर म्हणते एक देणगी आहे की, आणि म्युझिक हे प्रत्येकाला आवडते, गाणे प्रत्येकाला आवडत असतात. मग ते कोणतेही असो, जुने नवे कोणतेही असो, प्रत्येकजण त्याच्याशी अटॅच झालेलं असते. मग ते नवीन क्षेत्रातले जरी असले तर ते रॅप सॉन्ग असो किंवा आणखीन काही असो, पण म्युझिक आहे. आज किती गाणे गायले तुम्ही? आज मी 3 गाणे गायलेले आहेत. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ गुड सिंगिंग? म्हणजे चांगला आवाज गाण्याचं काय रहस्य काय आहे? रहस्य आवड.
मनापासून जर छान तुम्हाला गाणं गायचं असेल तर तुम्हाला नेमकं हां मनापासून गावं लागते किंवा त्याच्यात ती आवड असायला पाहिजे असते पॅशन असायला पाहिजे असते तर अच्छा मॅडमला विचार हां मी अंजली मांडवकर विषय संघाची महिला आघाडीची अच्छा संपर्क प्रमुख आहे ओके, नांदेडची. आणि मी जस्ट आलेली आहे खरं सांगायचं तर उदाहरण म्हणजे मी यांच्या इथे नवीन आलेली आहे शिकायला ओके. ॲटलीस्ट येऊन 7-8 महिने झाले असेल 7-8 पण कमीच पण कमी वेळात मला मॅडमने इतकं सुंदर शिकवलं की मी आज स्टेजवर परफॉर्मन्स करू शकते हे यांची पोचपावती आहे. सरांसाठी एक क्वेश्चन सर आपली एनर्जी पॉवर एवढं कसं काय ये सबसे पहले तो मैं ये बोलूँगा कि सिंगिंग एक अंदर से कला जब जागती तो उसकी कोई उम्र नहीं रहती और मेरी एनर्जी का बस सिंगिंग ही मेरे लिए एनर्जी है. तो जब भी सॉन्ग स्टार्ट होता है तो मेरा डांस और मेरी सिंगिंग सामने सबके आ जाती है. तो मैं जितने भी नौजवान बच्चे हैं, दीदी है, बहनें हैं, मैं सबको ये बोलूँगा कि अपनी कला को अपने सामने लाओ और लोगों के सामने पेश करो. जहाँ तक कि अगर आपको गोली दवा से बचना है तो ये स्टेज पे आना है. बस मैं यही बोलूँगा. सिंगिंग के साथ साथ डांस भी काफ़ी अच्छा हाँ कर लेते मैं दोनों एक साथ वैसे में। तो साउथ मूवीज़ में काम करता था, बहुत सारे मूवीज़ कर चुका हूँ मैं. तो मुझे डांस सिखाने वाले अल्लू अर्जुन सर है तो मैं वहाँ से ही काम करता हूँ. क्या बात है यू वर्क मेरे विथ वापस अल्लू अर्जुन सर यस सो और बहुत सारे उनके साथ मूवीज़ कर चुका हूँ. तो डांस भी उन्होंने ही सिखाया था. तो मैं सिंगिंग के साथ डांसिंग थोड़ा सा मेलेडी कॉमेडी गाना गाने से पहले क्या तैयारी रही थी मैं- सर? क्या खास बातों का ध्यान रखना पड़ता है? हाँ ये है कि ठंडे से बचो, बाहर की चीज़ें मत खाओ और जो भी है क्वालिटी की घर में अच्छा अगर आपको खाना है तो घर पर ला कर खाओ लेकिन बाहर की कोई चीज़ ना खाओ जिससे गला ख़राब हो. मैं तो ज़्यादा बोलूँगा स्मोकिंग ड्रिंक ये सब छोड़कर इस चीज़ को आप ये करिए बस. मैडम के लिए क्या बोलेंगे? हाँ मैडम की मेरी जोड़ी तो हमेशा से टॉप की रही है. हम जब भी इन करते हैं पब्लिक को है कि ये धमाली करे तो मैडम और हमारी जोड़ी साथ ही रहती है और साथ ही हम एक परफॉर्म करते हैं और एक दूसरे के अंदर अंदर होते रहते ये रियलिटी लगना चाहिए ना कि इसमें रियलिटी हम डाल के ही सॉन्ग आपके सामने पेश करते. तो आप ही लोग बताइए आप हमारे सॉन्ग कैसे लगते हैं आप. सर जितना अच्छा आपका लगा उतना अच्छा ओरिजिनल भी फिल्म का हमें नहीं लगा. अरे थैंक यू सर बहुत अच्छे. देखिए ये आप लोगों की मोहब्बत है तो ऐसे ही आप हमारे साथ मोहब्बत रखिए और हम ऐसे ही शो आपके सामने लेकर आएंगे. थँक यू. सर तुम हे जे मुलाखत देणार भिकाजी आमची 15 वर्षापासून ओळख आहे. त्यांनी आमच्या टीमची मुलाखत घेतली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. काय ट्रेस कमी होतं सर याचं गाणं ह्याच्यामध्ये आपल्याला मानसिक तणाव आहे दिवसेंदिवस आहे म्हणजे माणसाला तणाव होत आहे घरचे कामं घराचे कामं त्याच्यामधून हे थोडं रिलॅक्स होतं. लो सर बोलो दो सर. सर तुम्ही मी विनोद जाधव. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सर्व्हिस करतो आणि मला जे गेल्या जवळजवळ 2.5-3 वर्षापासून मी विद्याताई खोतकर यांच्याकडे सिंगिंग शिकायला जात असतो आणि त्यांनी खूप छान प्रकारे एकदम शिकवलेलं आहे. म्हणजे कुठल्याही क्युरी वगैरे असली किंवा काय असलं तर ते थांबून आम्हाला ती क्युरी काढून देतात. त्याच्यामुळे त्यांची ती सुंदरता आहे काय ख्याती आहे त्यांची. आणि म्हणजे सिंगिंग असं आहे की याच्यामध्ये म्हणजे आमच्याकडे एक ताई येत होत्या ॲडव्होकेट ताई होत्या तर त्यांना काहीतरी ते ब्रेनचं काहीतरी आजार होता त्यांना. तर ते अक्षरशः त्यांच्याकडं ब्रेन ट्युमरचा आजार होता. तर काही महिने आमच्याकडे ते आले ते सिंगिंग शिकायला वगैरे. म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं तुम्ही त्यांना म्हणजे काहीतरी छंद जोपासा किंवा काहीतरी. तर तसं त्यांना ते माहीत झालं की बाबा सिंगिंगने काहीतरी ताकद आहे सिंगिंगमध्ये वगैरे. तर ते सिंगिंग शिकण्यासाठी तिथं आले आमच्या रायझिंग सुपरस्टारचे तिथं आले. तर म्हणजे अक्षरशः त्यांचं ते ब्रेन ट्युमरचा तो आजार अक्षरशः त्यांना कमी झाला. म्हणजे जवळजवळ 50 ते 60% त्यांचा कमी झाला. तर हे अशी ताकद आहे की सिंगिंगमध्ये. बोलता तुम्ही आता झाले मला 32 वर्ष नोकरीला. ताईकडं म्हणजे क्लास मी लावला 2-3 वर्ष झाले. कला गुणाचा इतका वाव आहे त्यांच्याकडं का ते प्रत्येक स्टुडंटला शिकवतात मनापासून आणि सगळ्यांवर त्यांची एक छाती आहे की बाबा ते जे घडवतात ना ते एकदम